नाशिक काय करतोय? मला फोन आले की असं असं मारायला लावलेलं आहे आणि मी जाण्याच्या अगोदर पूर्ण वसई विकासच्या सगळ्या नगरसेवकांनी आमदारांनी त्याचा कब्जा घेतलेला. आम्ही खाली रेस्टॉरंट मध्ये बसलेलो आणि तिकडे पण नंगा नाच केला आणि बऱ्याच लोकांना मारलं आणि आम्हाला पण ट्राय करत होते मारण्यासाठी. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या एक एक कार्यकर्त्याला काढून पकडून असं मला ज्या लोकांच्या माझ्याकडे न्यूज आहेत तिकडचे मोबाईल फोडण्यात आले, त्यांच्या त्या क्लिप मिटवण्यात आल्या आणि वेगळ्या प्रकारे मीडियाने मॅनेज करण्यात आलाय. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. महाराष्ट्र विधानसभे निवडणुकीचा आज निकाल लागलेला आहे. अभूतपूर्व हा निकाल लागलेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कैलास पाटील जे आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. देशाचे जे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग यांच्या हस्ते. जाणून घेऊया, कारण आपण जर पाहिलं तर विमानतळ हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं ही बातमी तशी पाहायला गेली तर आपल्याला अपूर्णच पाहायला मिळाली. त्याच्यानंतर हितेंद्र ठाकूरांचे अनेक जे काही गोष्टी आहेत त्या समोर आल्या. त्यांनी असं सांगितलं माध्यमांसमोर की बाटोगे तो हम काटेंगे पिटेंगे, या सगळ्या गोष्टी आल्या. अखेरीस आज बहुजन विकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून आगरी सेना ठाकूरांविरुद्ध काम करते आणि आज कुठे ना कुठेतरी आगरी सेनेमुळे हा विजय जो आहे तो झालेला आहे. काका, आज अखेरीस तो दिवस आला ज्या दिवसासाठी तुम्ही सर्व एकत्रित झालेले, ते मंदिर पडणं, अचानकपणे तुमचं राजकारणात येणं आणि आज अखेरीस तुम्ही तर छोटे ठाकूर मागितलेले पण देवानी तुम्हाला मोठे ठाकूर पण दिले. काय प्रतिक्रिया आहे तुमची? आता परिवर्तन हा संसारचा नियम आहे. जुनी पत्ती जाणार, जुनी पालवी जाणार आणि नवीन पालवी येणार. तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्ही टिकणार. तुम्ही चुकीच्या पद्धतीने लोकांवर दहशत करून, लोकांना दादागिरी करून, मीडियाला मॅनेज करून सगळंच तुम्ही केलं. म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये तुम्ही 3-4 दिवस जो नंगा नाच चालवला त्याचं हे फलित आहे. लोकांच्या लक्षात आलं चुकीच्या पद्धतीने आमदार बोलतात आहेत, चुकीच्या पद्धतीने आमदार वागतात आहेत. त्यामुळे लोकांनी हा कौल चांगल्या सुज्ञ वसई तालुक्यातील नागरिक हे सुज्ञ नागरिक आहेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारे कल दिलेला आहे. आता त्यांच्या मतांनी जे केलेलं आहे, आता आमचा फर्ज आहे की त्यांची जी कामं आहेत, समाजाची जी कामं आहेत, भूमिपुत्रांची कामं आहेत, वंचितांची जी कामं आहेत, रोजगाराचा विषय आहे, ह्याच्यामध्ये काम करून त्यांचं जीवन जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सुखमय कसं करता येईल त्याच्यासाठी काम करणं ही आता आमची रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे. कारण प्लॅनिंगचा बट्टा बोर्ड लावलेला आहे, त्याच्यासाठी चांगली प्लॅनिंग करून वसई कसं सुधारता येईल याच्यासाठी काम करणं हे आता काळाची गरज आहे. विमानतळ हॉटेलमध्ये ज्या दिवशी हे प्रकरण घडलं त्या दिवशी तुम्ही देखील थोड्या वेळाने गेलात, तुम्ही त्या ठिकाणी होतात आणि तुमच्यावर देखील आता गुन्हा दाखल झालेला. ठेवा, मी तिकडे ज्यावेळेला जे प्रकरण झालं त्यावेळेला मी नव्हतो. मला फोन आले की असं असं मारायला लावलेलं आहे आणि मी जाण्याच्या अगोदर पूर्ण वसई विकासच्या सगळ्या नगरसेवकांनी आमदारांनी त्याचा कब्जा घेतलेला. आम्ही खाली रेस्टॉरंट मध्ये बसलेलो आणि तिकडे पण नंगा नाच केला आणि बऱ्याच लोकांना मारलं आणि आम्हाला पण ट्राय करत होते मारण्यासाठी. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या एक एक कार्यकर्त्याला काढून पकडून असं मला ज्या लोकांच्या माझ्याकडे न्यूज आहेत तिकडचे मोबाईल फोडण्यात आले, त्यांच्या त्या क्लिप मिटवण्यात आल्या आणि वेगळ्या प्रकारे मीडियाने. त्या दिवशी मीही पाहिलं की त्या ठिकाणी त्या महिलांच्या साड्यांना हात लावलं होतं, त्यांच्या अंगाला हात लावलं, त्यांना धक्काबुक्की झाली होती. काही महिला तिकडे चक्कर येऊन पडत होता तरी उचलून आमच्याच लोकांनी घेऊन गेले बाहेर. त्यांना हॉस्पिटलमध्ये आमच्याच लोकांनी, विजय आणि आमचा आधी यांनीच उचलून दिलं बाहेर. पण आम्ही बाहेर आलो, हे सगळं बघून बाहेर आलो, पण बाहेर त्यांनी लॉक केलेलं, गेट लॉक केलेलं, लॉक त्याच्यामधून झालं आणि तिकडे कॉन्ट्रोवर्सी जास्त येईल म्हणून आम्ही परत येऊन बसलो. म्हणजे आम्ही त्याच्यात नसतानाही आम्हाला त्याच्यात गोवण्यात आलं की त्यांचं म्हणणं होतं सगळ्यात जास्त डॅमेज हे आगरी सेनेने केलेलं आहे. सुरुवातीपासून ते तर खरंच आहे ना, आगरी सेनेने डॅमेज केलेलंच आहे ना. वस्तुस्थिती आहे की सुरुवातच आम्ही बोलायची सुरुवात केली. मंदिरापासून जी विषय चालू झाले 4 वर्ष आम्ही प्रखरतेने त्यांच्या विरुद्ध काम केलं आणि त्याचा रिझल्ट म्हणून आज परिवर्तन झालं. निवडणुकीच्या वेळेला तुम्ही पक्षप्रवेश केला, तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती होत्या का असं होणार आहे? नाही, त्याच्यामध्ये काय, जेव्हा आमच्या महाराष्ट्राच्या डेलिगेशन्स जेव्हा फडणवीस साहेबांबरोबर बोलणं झालं, फडणवीस साहेबांची चर्चा झाली आणि मग त्या चर्चेमध्ये असं निष्पन्न झालं की कैलास पाटीलने बीजेपी जॉईन करावी म्हणून आम्ही बीजेपी जॉईन केलेली आहे. आता तुमची पुढे भूमिका काय असणार आहे? कारण तुम्ही आता ठाकूर करत होतात, आता लोक पाटील पण करते. नाही, आता आम्हाला लोकांची कामं करायची आहेत.
खऱ्या अर्थाने वंचितांची, शोषितांची, पीडितांची कामं करून त्यांना न्याय द्यायचं काम आमच्या मार्फत होईल अशी आम्ही आई देवी जीवदानी देवीची प्रार्थना करतो आणि जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळेल ह्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध एक शेवटचा प्रश्न, 35 वर्षाच्या नंतर वसई ही ठाकूरांच्या गुलामगिरीतून सुटली आहे, खऱ्या त्याबद्दल अर्थाने फ्रीडम आज वसई तालुक्याला मिळालेला आहे. 1947 ला देश स्वतंत्र झाला, पण खऱ्या अर्थाने आज वसईला आज स्वातंत्र्य मिळालं असं मला वाटतं. मग तो उत्सव कधी साजरा करणार नसतं साजरा, आम्हाला काय काय याच्यात होईलच आता लवकरात लवकर तो असं करून, कारण प्रोटोकॉल आहे, आचारसंहिता आणि आपल्या इलेक्शन कमिशनरचे काय नोटीस सगळ्यांच्याच आहेत. त्यामुळे फक्त आम्ही लोकांसमोर ही मेसेज गेला पाहिजे की चांगल्या अर्थाने तुम्ही आता तुमचं काम केलेलं आहे, तुम्ही तुमच्या वोटिंगच्या माध्यमातून चांगलं काम केलेलं आहे, आता आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमचं काम करून देण्याचं. धन्यवाद. आपण जर पाहिलं तर आज पालघर जिल्ह्यावरती भारतीय जनता पार्टी महायुतीला दणदणीत विजय मिळवता आले. खास करून 35 वर्षापासून हितेंद्र ठाकूर यांचा एकतर्फी राज वसई विरार शहरामध्ये अखेरीस कुठे ना कुठेतरी आगरी सेना भारतीय जनता पार्टी यांनी एकत्रित येऊन कुठे ना कुठेतरी वसईमध्ये आज इतिहास घडवलेला आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.